धुरंधर या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. चला तर मग आज आपण समीक्षकांच्या नजरेतून या चित्रपटाचं विश्लेषण करूया. उरीसारखा एक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर साहजिकच आहे की दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडून अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. मग प्रश्न हा आहे की त्यांचा हा तब्बल 350 कोटींचा नवा थ्रिलर त्या अपेक्षांवर खरा उतरलाय का? सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच इतका मोठा ब्लॉकबस्टर का मानला जात होता. यामागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे दिग्दर्शक आदित्य धर, ज्यांनी उरीमधून स्वतःला सिद्ध केलंच आहे. आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचं 300 ते 350 कोटींचं भव्य बजेट. आणि हो, बजेटसोबतच पडद्यावर दिसणारी नावंही तितकीच मोठी आहेत, नाही का? रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना ही यादी पाहिली की चित्रपटाबद्दलची उत्सुकता आपोआपच वाढते. चला आता चित्रपटाच्या कथेबद्दल बोलूया. नक्की काय आहे हे मिशन ऑपरेशन धुरंधर? चित्रपटाची सुरुवातच या संवादाने होते आणि हा एकच संवाद चित्रपटाचा आक्रमक आणि थेट पवित्रा काय असणार आहे हे अगदी स्पष्ट करतो. म्हणजे ही काही बचावाची कथा नाहीये, तर थेट पाकिस्तानात घुसून तिथलं अंडरवर्ल्डचं जाळं उद्ध्वस्त करणाऱ्या एका धाडसी आक्रमक ऑपरेशनची ही गोष्ट आहे. पण एवढी मोठी आणि गुंतागुंतीची कथा पडद्यावर मांडणं खरंच सोपं नाही. दिग्दर्शकाने हे आव्हान कसं पेललंय हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. आणि इथेच दिग्दर्शक आदित्य धर यांचं कौतुक होतंय. समीक्षकांच्या मते त्यांनी हे काम खूपच उत्कृष्टपणे केलं आहे. अनेक कथासूत्र एकत्र असूनही चित्रपट कुठेही गोंधळात टाकत नाही. म्हणूनच त्याला इंटेलिजंट थ्रिलर असं म्हटलं गेलंय. ही कथा किती गुंतागुंतीची आहे याचा अंदाज आपल्याला यावरून येतो. म्हणजे बघा, 2001चा संसद हल्ला, मग 2008चा मुंबई हल्ला, विमान अपहरण, बनावट नोटांचे कट, इतकंच नाही तर बलुचिस्तानचा संघर्ष, या सगळ्या खऱ्या घटनांना एकाच कथानकात एकाच धाग्यात जोडण्यात आलाय. आता इतकी चांगली कथा तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा तिला दमदार अभिनयाची साथ मिळते. आणि समीक्षकांनी कलाकारांच्या कामाचं विशेष कौतुक केलंय हे नक्की. रणवीर सिंगने साकारलेला हमजा हा अगदी क्रूर आणि निर्दयी वाटतो. तर दुसरीकडे अक्षय खन्ना जे फार कमी बोलूनही आपल्या भूमिकेतून खूप काही सांगून जातात. अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांनीही आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे असं समीक्षकांचं म्हणणं आहे. तर मग कथा, दिग्दर्शन आणि अभिनय या सगळ्या बाजूंवर विचार केल्यावर समीक्षकांचा अंतिम कौल काय आहे? फायनल वर्डिक्ट काय आहे? समीक्षकांनी या चित्रपटाला भरभरून दाद दिली आहे. सरासरी 4 स्टार्सचं रेटिंग देत याला एक खिळवून ठेवणारा अनुभव म्हटलंय. आणि चित्रपटाचा शेवटही सुरुवातीसारखाच थेट आणि आक्रमक आहे. असे संवाद चित्रपटाचा टोन सेट करतात, जो समीक्षकांनाही खूप भावला आहे. तर समीक्षकांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. जर देशभक्ती आणि इंटेलिजन्स एजन्सीच्या कामावर आधारित चित्रपट आवडत असतील तर धुरंधर अजिबात चुकवू नका. आणि हो, एक बोनस बातमी, पुढच्या वर्षी याचा सिक्वेल पण येतोय. समीक्षकांनी तर आपला कौल दिलाय, पण खरा प्रश्न हा उरतो की धुरंधर हा चित्रपट बॉलिवूडमधील ॲक्शन थ्रिलर प्रकारासाठी एक नवीन मापदंड, एक नवीन बेंचमार्क सेट करेल का?